Clear? So join together. That point is called as junction point. Clear? And the loop. Loop means what? For mesh. Loop जिथं तुमचं एक जे काही कंडक्टिंग पाथ असणार, क्लोज कंडक्टिंग पाथ पाहिजे. ते कसं वायर अशी आली, परत इथे एक रेजिस्टन्स होता, इथं आणि इथून कनेक्ट झाली. तर हे पुन्हा क्लोज आहे पहा, इथून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे, पुन्हा हे क्लोज जे सर्किट असतं याला आपण म्हणतो लूप किंवा मेश. मेश मेश म्हणायचं किंवा लूप म्हणायचं. क्लिअर? पूर्ण क्लोज सर्किटला. क्लिअर? आवाज येतोय का प्रत्येकाला? आवाजामध्ये काही प्रॉब्लेम? देन ब्रांच. ओके. देन branch is any part of the network that lies between two junctions. So दोन जंक्शनच्या मध्ये जो पार्ट येतो नेटवर्कचा त्याला आपण ब्रांच म्हणतो. जसं की हे एक जंक्शन होतं आणि हे एक जंक्शन होतं, इथं लाईन येत आहे तशा आणि इकडनं पण येत तशा, आणि याच्यामध्ये एक रेजिस्टन्सचा पार्ट आहे. तर हे जे असतं याला ब्रांच म्हणतो आपण. हे एक ब्रांच आहे त्याची. त्या दोन जंक्शन पॉईंटच्या मधली हे जंक्शन आणि त्यांच्यामध्ये जे नेटवर्क कनेक्शन असेल त्याला म्हणतो आपण ब्रांच आहे. त्या दोन नेटवर्क त्यांना कनेक्ट करणारी ब्रांच असते. क्लिअर? समजलं का? सो किर्चॉफ्स लॉ कडे चालू. किर्चॉफ्स लॉ इम्पॉर्टन्स आहेत. जसं की इथे एक इलेक्ट्रिकल नेटवर्क दिलंय बघा तुम्हाला इन 9.1 फिगर. सी, सो इन दिस फिगर हे जे आहे हे बॅटरीज आहेत. क्लिअर? सो E1 and E2 आर दी टू बॅटरीज वेअर दिस इज निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. सो पॉझिटिव्ह टर्मिनल वरच्या बाजूला कनेक्ट केलेलं आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे, निगेटिव्ह टर्मिनल इकडे कनेक्ट केलेलं आहे. ओके. याचं पण पॉझिटिव्ह टर्मिनल वर, निगेटिव्ह टर्मिनल डाऊनवर्ड डायरेक्शनला. देन रेजिस्टन्स आर रेजिस्टन्स आहे इथं. देन इकडे पण आर रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. इथं मध्ये पण एक रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे. इथे एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे आणि इथे एक रेजिस्टन्स कनेक्ट केला आणि हे पुढे कनेक्शन दिलेलं आहे पूर्ण असं. पूर्ण क्लोज सर्किट झालेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये किर्चॉफ लॉ असतो. तर किर्चॉफ लॉचे दोन लॉ आहेत, किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉ. सो किर्चॉफ फर्स्ट लॉ इज ऑल्सो नोन ॲज करंट लॉ, इज ऑल्सो नोन ॲज जंक्शन लॉ. सो त्याचे तीन नाव आहेत, किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणा किंवा जंक्शन लॉ म्हणा किंवा करंट लॉ म्हणा. याच्यामध्ये ऍक्च्युअली जे कॉन्सेप्ट आहेत ते अबाउट करंट. हा एकदम इझी लॉ आहे, याच्यामध्ये जास्त काही डोकं लावण्यासारखं नाहीये. सो करंटचा लॉ खूप इझी आहे, लॉ हार्ड आहे. जो पुढचा लॉ आहे व्होल्टेज लॉ, जो सेकंड लॉ आहे. क्लिअर? तो सेकंड लॉ जो आहे किर्चॉफचा तो थोडा टफ जातो. किर्चॉफला फर्स्ट लॉ इझी. फर्स्ट लॉ काय करंट लॉ असतो किंवा जंक्शन लॉ असतो. जंक्शन मध्ये काय जंक्शनच्या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी जर जंक्शन पॉईंट पाहिलं तुम्ही तर जंक्शन पॉईंट कुठं आहेत? एक हा एक जंक्शन पॉईंट आहे. नीट पहा, त्याच्याकडे इकडनं पण येतं, इकडनं पण येतं, इकडनं पण येतं. मोर दॅन 2 झालं ना. याच्याकडे इकडनं पण येतं, इकडनं पण येतं आणि इकडनं पण येतं. म्हणजे तीन टर्मिनल तीन कनेक्शन कमीत कमी असले पाहिजे. तीन पेक्षा जास्त कमीत कमी 3 पाहिजे. कमीत कमी 3 कनेक्शन असले पाहिजे. 2 पेक्षा मोर पाहिजे. आता या पॉईंटला तुम्ही जंक्शन पॉईंट नाही म्हणू शकत, कारण इथं फक्त दोनच कनेक्शन. करंट असा येतो आणि निघून जातो. तो कुठं तिसऱ्या ठिकाणी डिवाइड होणारच नाही ना, तो डायरेक्ट सरळ निघून जाईल ना असा. याला जंक्शन पॉईंट नाही म्हणतात. जंक्शन पॉईंटला कमीत कमी 3 कनेक्शन लागतात. क्लिअर? जास्त चालतील, कमीत कमी 3 पाहिजे. सो हा जंक्शन लॉ जंक्शन बद्दल फक्त सांगतो, बाकीचे जे काही घेणं नाही याला. म्हणजे हे फक्त या एवढ्या 2 पॉईंट पुरता मारत बसतात या डायग्राम मध्ये. सो द जंक्शन लॉचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. The algebraic sum of the current at the junction is 0 is an electrical network. So the algebraic sum of the current, algebraic sum current म्हणजे त्या सर्किटमध्ये त्या जंक्शनच्या ठिकाणी जे काही करंट येतं त्यांची अल्जेब्रिक सम करायची. अल्जेब्रिक सम केल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर 0च भेटणार, असं त्याचं किर्चॉफचा फर्स्ट लॉ. आता अल्जेब्रिक सम म्हणजे काय म्हणण्याचा उद्देश आहे की जर हा जंक्शन पॉईंट असेल हा पी, तर या ठिकाणी हे कनेक्शन येतं, हे इकडनं एक येतं, इकडनं येतो इकडे, हा इकडनं बाहेर जातोय, आपण बाहेर जातोय, हा येतोय, हा बाहेर जातोय. क्लिअर? असे करंट्स होते पाहते. आता नीट लक्षात घ्या, इनकमिंग करंट जे असतं त्याला पॉझिटिव्ह घेतलं जातं. आलं का लक्षात? आणि आउटगोईंग करंट जे असतं त्याला निगेटिव्ह घेतलं जातं. समजलं का? काय समजलं? इनकमिंग करंट ची डायरेक्शन पॉझिटिव्ह असणार, आउटगोईंग करंटची डायरेक्शन निगेटिव्ह असणार, आणि यांची सम केली की तुम्हाला आन्सर 0 भेटतं, असं कोणाचं म्हणणं आहे किर्चॉफ लॉ. म्हणजे आता काय करणार तुम्ही? तुमचा म्हणण्याचा उद्देश आहे समजा या फिगरसाठी
या फिगर साठी पहा. मग आता मला सांगा निगेटिव्ह I1 जंक्शन कडे येतोय ना, इनकमिंग करंट आहे ना, ते इनकमिंग आहे, येतोय जंक्शन कडे. सो हा I1 पॉझिटिव्ह असला पाहिजे, पॉझिटिव्ह असणार ना. नंतर I2 ची व्हॅल्यू I2 बाहेर चाललाय म्हणजे हा I2 निगेटिव्ह असणार. नंतर I3 येतोय म्हणजे I3 पॉझिटिव्ह असणार. देन I4 येतोय, I4 पण पॉझिटिव्ह असणार. देन I5 जातोय बाहेर म्हणजे तो निगेटिव्ह असणार. आणि I6 जातोय बाहेर म्हणजे तो पण निगेटिव्ह असणार, I6. आणि या सर्वांचा आन्सर काय आलं पाहिजे? 0. या सर्वांची तुम्ही समेशन केली प्लस मायनस करून, की सर्वांचा आन्सर शेवटी काय उरतं? 0. असं कोणाचं म्हणणं आहे? किर्चॉफ फर्स्ट लॉ. डाऊट याच्यात? इझी आहे. आता या स्टेटमेंटला मी थोडंसं वेगळ्या भाषेत पण म्हणू शकतो. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट, असं पण म्हणता येऊ शकतो मला. किर्चॉफ फर्स्ट लॉ तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग. कारण इकडचे मायनस जेव्हा इकडे शिफ्ट होतील तेव्हा ते प्लस होऊन जातात आपोआप. म्हणजे जे तुम्हाला लिहून दिलं होतं त्यालाच मला अशा फॉर्म मध्ये पण लिहिता येतं. येणारे करंट लिहायचे सगळ्यांची प्लस करत. येणारा I1 आहे, I3 आहे आणि I4 आहे. म्हणजे काय लिहिणार? I1 प्लस I3 प्लस I4. आणि ते इकडे जे मायनस येणार होते इकडच्या बाजूला, ते इकडे शिफ्ट होऊन प्लस होऊन जातात. म्हणजे जाणारे करंट म्हणजे कोणकोणते? I2 प्लस झाला तिकडचा मायनस तिकडे, प्लस कोण अजून? I5 आणि I6. तर किर्चॉफ लॉचं स्टेटमेंट हे पण एक तयार होतं. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. कारण इकडचे आउटगोईंग करंट जे झालेले होते ते तिकडे शिफ्ट होताना प्लस होऊन जातात. तो 0 प्लस झाल्यानंतर ते आन्सर प्लस होऊन जातात. सो अनदर स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ लॉ दॅट इज इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. क्लिअर? हो सर. हा, हे मायनस होते ना इकडचे, हे इकडे जाऊन प्लस झालेले आहेत. मग तुम्ही असं लक्षात ठेवा, हे जास्त सोपं आहे लक्षात ठेवायला. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग म्हणजे किर्चॉफचा फर्स्ट लॉ. सोपं असतं ते. आता साइन कन्व्हेन्शन तर शिकून झालेत. इनकमिंगला पॉझिटिव्ह घ्यायचं, आउटगोईंगला निगेटिव्ह घ्यायचं, गरज नाही, तेवढं फक्त लक्षात ठेवा. ओके. आता मी जे तुम्हाला इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग सांगलं ते तिथं लिहिलंय पहा. द टोटल करंट फ्लोविंग टुवर्ड्स द जंक्शन म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू टोटल करंट फ्लोविंग अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे आउटगोईंग करंट. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. त्याचा प्लसचा अनदर स्टेटमेंट. क्लिअर? आणि हे वरचं स्टेटमेंट जास्त इम्पॉर्टंट मानलं जातं. ओके, हे स्टेटमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. हे समेशन ऑफ लिहिलं जातं. याला माहिती काय असतं? हे समेशन असतं. हे साईन काय दिले तर याचा अर्थ असतो समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 पासून अप टू n. म्हणजे I व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट करायची n पर्यंत, आणि I ऑफ I इज इक्वल टू 0 म्हणजे यांची सर्वांची सम. म्हणजे सगळ्या करंटची I ची व्हॅल्यू 1 पासून चालू करायची. म्हणजे ते I ची व्हॅल्यू 1 असेल तर इथं 1 लिहायचं, I ची व्हॅल्यू 2 असेल तर इथं 2 लिहायचं, I ची व्हॅल्यू 3 असेल तर इथं 3 लिहायचं. असं n पर्यंत वाढेल ते, म्हणजे किती असू शकतात. या सर्वांची जर सम केली त्याला समेशन म्हणतात. समेशन ऑफ करंट इज इक्वल टू असणार ऑलवेज 0. हे स्टेटमेंट होतं अल्जेब्रिक सम. म्हणजे काय आहे? समेशन ऑफ करंट ऍट जंक्शन 0 इन इलेक्ट्रिकल नेटवर्क. त्याला मॅथमेटिकली असं लिहिलं जातं. काय हे रीडिंग कसं करणार त्याला? समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n असं रीड करतात त्याला. समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n, I ऑफ I इज इक्वल टू 0. क्लिअर? हा रीडिंगचा प्रकार असतो. आता तेवढं सगळं लिहायची गरज नाही. n जंक्शन असतील समजा तुमच्याकडे, तर साइन कन्व्हेन्शन पण झाले आपल्या याच्यामध्ये. जास्त थेरॉटिकल मध्ये जाऊ नका, गरज नाहीये. तिथं फक्त एक्झाम्पल लक्ष द्या. न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. आता गिवन फिगर दिली का तुम्हाला ही इलेक्ट्रिकल पार्टची, आणि फाइंड द करंट इन एक्स. सो एक्स एक दिला असेल तुम्हाला, हा एक्स आहे, त्याच्यामध्ये करंट काढायचं. एक्स इथं एक रेजिस्टन्स असेल कोणतरी, हा एक्स इकडे एक रेजिस्टन्स असेल, त्याच्यामध्ये I6 तुम्हाला काढायचे सोप्या भाषेत. बरोबर? आता काढणार कसं? तुम्ही नीट पहा. हे जंक्शन पॉईंट आहे, 3 टर्मिनल आहेत ना इथं, एक येतो, एक इकडे जातो आणि एक इकडे जातो. सो दिस इज जंक्शन. हा जंक्शन येतो तुमचा. क्लिअर? जंक्शनच्या ठिकाणचं टोटल करंट इक्वल असलं पाहिजे की नाही? मला काय म्हणणार की तुमचे ऍक्च्युली 2 जंक्शन पॉईंट आहेत. ऍक्च्युली 2 काय 3 जंक्शन पॉईंट आहेत पाहायला गेलं तर. इथून एक आहे पहा, हा असा एक जातो, असा एक जातो, असा एक जातो, म्हणजे हे 3 डायरेक्शन झाल्या. बरोबर? त्याच्यानंतर इथं सी ला आहे पहा, सी ला इकडनं एक येतो, इकडनं येतो आणि इकडे जातो. त्याच्यानंतर तिसरा जंक्शन पॉईंट आहे हा, त्याच्याकडे इकडे, इकडे आणि इकडे असे 3 पॉईंट आहे. एक हा बी ए आहे, हा हे आहे, हा सी पण येईल इथं, आणि हा एक
एक पॉईंट येईल, इथं डी पॉईंट असेल बघा. ओके, वन इज स्प्लिट इंटू द I2 अँड I3. आता तुम्ही जर बी च्या ठिकाणी लक्ष दिलं नीट, बी या पॉइंटला नीट पहा. ओके, सो सी बी हा पॉइंट इथं आहे. त्या बी या पॉइंटला तुमचं I1 जे करंट येतंय ते I1 करंट दोन भागामध्ये डिवाइड होते, एक इकडे जातंय आणि एक इकडे जातंय. दिसतंय का? दोन भागामध्ये स्प्लिटिंग झाली I1 ची. म्हणजे I1 येत होतं, ते I1 इथून स्प्लिट होणार, इकडे एक I2 जाणार आणि इकडे I3 गेलं. आलं का लक्षात? आणि या दोघांची प्लस केली तर तुम्हाला काय भेटायला पाहिजे होतं मग? I1 भेटायला पाहिजे ना. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हो सर. हो सर. So I1 split into two components of current, then I2 and I3, and we add algebraic sum of the I2 and I3 at the junction point P. I1 current. Clear? So I1 current आपल्याला दोघांची algebraic sum केल्यानंतर भेटेल. So एवढं तर तुम्हाला जंक्शन पॉईंटच्या ठिकाणी. मग आता मला सांगा की हे जे करंट चाललंय हे I1 म्हणजे तुमचा I1 चा फॉर्म्युला ऍक्च्युअली काय झाला? I2 प्लस I3 झाला. क्लिअर की नाही? अकॉर्डिंग टू किर्चॉफ फर्स्ट लॉ. सो तुम्हाला I1 ची ऍक्च्युअल व्हॅल्यू माहिती होती, किती होती? 17 एम्पियर. माहिती होती की नाही? हॅलो हॅलो, हो सर. हा, मग त्याच्यावरून आपण काढणार पुढे. ते राहू द्या सध्याला. म्हणजे तुमच्या I1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, I1 ची व्हॅल्यू माहिती आहे 17 एम्पियर आहे. पण तुम्हाला I2 प्लस I3 म्हणजे I1 भेटतो एवढं माहिती आहे. म्हणजे तुमचं इक्वेशन ऍक्च्युअली तयार झालं 17 इज इक्वल टू I2 प्लस I3. हे डाऊट त्याच्यात? देन तुम्हाला I2 ची व्हॅल्यू पण माहिती आहे, किती एम्पियर आहे ते? 3 एम्पियर. म्हणजे पहा आता काय झालं ते. म्हणजे तुमचं I1 इज टू I2 प्लस I3 आलं होतं. सो हे इक्वेशन नंबर फर्स्ट होतं तुमचं. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. I1 ची व्हॅल्यू 17 असते, I2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3 एम्पियर, आणि तुम्हाला I3 काढता येईल की नाही? I3 कसा निघेल? हा 3 एम्पियर इकडे मायनस करा, म्हणजे 17 मायनस 3 इज इक्वल टू I3. सो I3 गेट हाऊ मच? 40. करेक्ट ना? हो सर. इथपर्यंत प्रत्येकाला समजलं? सो इथं हा जो I3 ची व्हॅल्यू आली तुमची, इथं 14 आलेला एम्पियर. लक्षात ठेवा. तुमची I ची व्हॅल्यू इथं तुम्हाला 14 भेटते. आता 14, आता इथं हा जो करंट चाललाय हा 14 चाललेला आहे. आता या सी पॉईंट ठिकाणी परत स्प्लिट होईल ना, तो इकडनं 2 येतोय आणि इकडनं इकडे जातोय, म्हणजे इथं परत जंक्शन आलं. मग जंक्शनच्या ठिकाणी आता काय होतंय? जंक्शनच्या ठिकाणी काय व्हायला लागलंय? व्हायला असं लागलंय की इकडनं 14 येतंय, इकडनं 2 येतंय आणि इकडनं बाहेर जायला लागलंय किती? I5. जंक्शनचं इथं किर्चॉफ लॉ लावा. I3 इनकमिंग आहे, येतंय ना इकडे. I2 पण येतंय, म्हणजे हे पण इकडेच येणार. I4 येते ऍक्च्युअली हे आहे ना. आणि हे दोघांमधनं बाहेर निघणारं कोण आहे? I5. समजलं का? इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग केलं किर्चॉफ लॉ, तो सांगतो ना इनकमिंगच्या करंट इज इक्वल टू आउटगोइंगचे करंट. इनकमिंग म्हणजे काय? सीच्या ठिकाणी येणारा करंट I3 होता, येणारा करंट I4 होता, जाणारा करंट I5 होता. I5 इकडे, I4 I3 इकडे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. I3 ची व्हॅल्यू तुम्हाला आताच भेटली होती, ती होती 14. सो मी ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार याच्यामध्ये. I3 ची व्हॅल्यू 14 आहे. प्लस I4 ची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवली, किती? ते 2. सो इथं 2. सो I5 ची व्हॅल्यू किती भेटणार तुम्हाला? 14 प्लस 2 दॅट इज 16. सो I5 ची व्हॅल्यू आहे 16. डाऊट याच्यात? नाही सर. सो देन तुमच्या I5 ची व्हॅल्यू 16 आहे, म्हणजे तुमचा इथपर्यंतचा करंट तुम्हाला भेटला आता हे 16 I5. आता तिथून ते या डी पॉईंटच्या ठिकाणी, इथं डी पॉईंट आहे, या डी पॉईंटच्या ठिकाणी परत स्प्लिट होतंय. इकडे जातंय ना, काही इकडे जातंय, आणि इथून येणारं तुमचं 16 होतं. आता नीट लक्षात घ्या, इकडे जाणार नाही. मग इकडे जाणार आपल्याला काढता येईल ना. मग इथं जंक्शन, इथं किर्चॉफ लॉ लावा या ठिकाणी. त्या ठिकाणी किर्चॉफ लॉ लावला तर काय होऊन जाईल? I5 इनकमिंग करंट आहे तुमचं, आणि दोघं बाहेर जाणारे करंट आहे. जाणारे करंट तिकडे लिहितात, म्हणजे I6 पण जाणार आहे बाहेर आणि I7 पण जाणार आहे बाहेर. तो आता ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू माहिती आहे ते सबस्टिट्यूट करा. कोणाकोणाच्या व्हॅल्यू माहिती तुम्हाला? तुम्हाला I5 ची व्हॅल्यू माहिती होती, ती तुम्ही आताच काढली होती 16 इज इक्वल टू. तुम्हाला I6 ची व्हॅल्यू काढायची आहे, कारण तेच काढायची तुम्हाला. हे X मधनं किती करंट जातो हे आपल्याला शोधायचं होतं. आणि I7 ची व्हॅल्यू यू नो दॅट I7 दॅट इज 9 एम्पियर. सो I6 इज इक्वल टू 9 एम्पियर. शिफ्ट हियर. So 16 minus 9 is equal to I6. So then 16 minus 9 that is 7. 7 is equal to I6. So I6 जे असणार ते 7 एम्पियर असेल. X मधनं जाणारं करंट जे I6 आहे ते किती एम्पियर आहे? 7 एम्पियर. हे डाऊट? हे पहा, स्टेप बाय स्टेप यावं लागतं. ज्या गोष्टी माहिती आहे तिथून
जंक्शन दिसले की जंक्शनसाठी किर्चॉफ लॉ वापरायचा, करंट काढायचा, अननोन करंट काढायचा, पुढे जायचं, अननोन करंट काढायचा, पुढे जायचं, अननोन करंट काढायचा, पुढे जायचं. असं करता करता तुम्हाला बरोबर आन्सर भेटेल. काही डाऊट याच्यामध्ये? सोपं आहे पहा, एकदम जास्त काही हार्ड नाही ते. आता रूल ऍक्च्युअली तुम्हाला किर्चॉफ व्होल्टेज लॉ लक्षात ठेवायचं आहे कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टीने. कॉम्पिटेटिव्ह मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. या चॅप्टर मध्ये पहा, तुम्हाला मी सांगतो, याच्यामध्ये मीटर ब्रिज तुम्हाला ऍक्च्युअली 3 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे खरं म्हटलं तर. किर्चॉफ व्होल्टेज लॉ, किर्चॉफ लॉ, मीटर ब्रिज आणि पोटेन्शिओमीटर. हे 3 टॉपिक तुम्हाला जास्त आयएमपी म्हणून लक्षात ठेवायचे. क्लिअर? सांगतो तुम्हाला, तुम्हाला जर जेडब्ल्यू किंवा नीट सीईटीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पोटेन्शिओमीटर मस्ट आहे. प्रत्येक वर्षी न चुकता याच्यावरती प्रश्न पडतो. न चुकता म्हणजे न चुकता डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न भेटणार आणि जो उरलेला प्रश्न आहे तो एक तर मीटर ब्रिज नाही तर किर्चॉफ लॉ. या दोघांपैकी एकावर पडणार. ऍक्च्युअली 2 प्रश्न पडतात, 3 मार्कला. म्हणजे 4 मार्कला, समजा जेडब्ल्यूला 4 मार्कला आणि इकडे 3 4. सो ते 4 मार्कचे जे प्रश्न असतात ते एक तर पोटेन्शिओमीटरवर 100% पडणार, तर 100% गॅरंटी पोटेन्शिओमीटरची. आणि यांची गॅरंटी थोडी कमी. म्हणजे किर्चॉफची गॅरंटी आहे पण थोडं कमी आहे. मीटर ब्रिज आणि पोटेन्शिओमीटर जास्त फरक नसतो, त्याच्यामुळे त्याला जास्त वेटेज दिलं जात नाही. याच्यामध्ये वेस्टर्न ब्रिज नेटवर्क आहे ते मीटर ब्रिज मध्ये इन्व्हॉल्व होऊन जातात, त्याच्यामुळे काही वेगळा भाग नाही. सो याच्याकडे जरा नीट लक्ष द्या, या टॉपिककडे, 3 टॉपिककडे. त्याच्यामधला हा एक टॉपिक आहे किर्चॉफ लॉ, म्हणून आता मी जे शिकवतोय ते इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात? त्याला बायपास करू नका. पहिल्या चॅप्टरचा टॉपिक आहे म्हणून फालतू टॉपिक आहे, अशातला भाग नाहीये. त्याच्यानंतरचे फालतू असतील, हा टॉपिक नाही फालतू. त्यामुळे नीट लक्ष देत जा. ज्या टॉपिकला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे मी ते सांगतोच तुम्हाला की याला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे तुम्हाला. ओके, बोर्डच्या दृष्टीने पण आणि कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टीने पण. थेरॉटिकल साठी इम्पॉर्टंट नाहीयेत, न्यूमेरिकल साठी खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. सो किर्चॉफ लॉचे फक्त तुम्हाला स्टेटमेंट्स विचारले जातात. तुम्हाला थेरॉटिकल प्रूफ वगैरे कोणी विचारणार नाहीये, फक्त स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे. त्या करंट लॉचं होतं अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट ऍट द जंक्शन पॉइंट इज 0. आणि किर्चॉफ लॉ व्होल्टेज लॉ लक्षात ठेवायचं फक्त, बस. स्टेटमेंट लक्षात ठेवा, बाकीचं लक्षात नाही. आणि न्यूमेरिकल्स लक्षात ठेवा, न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस कशी करायची त्याच्याकडे लक्ष द्या. सो द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ व्होल्टेज लॉ हा इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. पहा, हे जरा विचित्र स्टेटमेंट आहे, नीट लक्ष द्या जरा याच्याकडे. आता इथं पहा इश्यू कसा आहे. याचं म्हणणं आहे की द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्सला आपण व्होल्टेज म्हणतो ना. व्होल्टेज या शब्दाचा अर्थ समजतो तुम्हाला? व्होल्टेज म्हणजे काय? 2 टर्मिनलच्या मध्ये जेवढी त्याच्या क्षमतेमधला फरक असतो, म्हणजे त्यांच्या क्षमतेमध्ये फरक, म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय असतो माझा, की समजा हे एक टर्मिनल होतं आणि हे एक टर्मिनल होतं. याच्यामध्ये समजा 60 व्होल्ट होतं, म्हणजे याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे आणि याच्यामध्ये 70 व्होल्टची एनर्जी आहे. तर यांचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज ड्रॉप किती, पोटेन्शियल डिफरन्स. तर काय करायचं, 70 मध्ये 60 मायनस करायचं, गॅप किती आहे, 10 व्होल्टचा. तर याचा पोटेन्शियल डिफरन्स जो असतो, माझा म्हणण्याचा उद्देश आहे 10 व्होल्ट त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स आहे. जेवढा डिफरन्स जास्त तेवढं व्होल्टेज जास्त, असं असतं ते. समजलं का? व्होल्टेज, आपण तुम्ही जो व्होल्टेज शब्द वापरतात ना, तो व्होल्टेज शब्द तुम्ही जनरली पोटेन्शियल डिफरन्स साठीच वापरत असतात. तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्सच ऍक्च्युअली म्हणायचं असतं, पण त्याला शॉर्टकट मध्ये तुम्ही व्होल्टेज म्हणून देतो. क्लिअर? सो पोटेन्शियल म्हणायचा अर्थ काय? निसर्गाचा नियम येतो, हाय व्होल्टेज कडून लो, म्हणजे हाय पोटेन्शियल कडनं लो पोटेन्शियल कडे होणार. तर तो सगळ्याच बाबतीत होतो. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकवताना पण ही गोष्ट सांगितली, हाय प्रेशर टू लो प्रेशर फ्लो होणार, जास्त हाईट कडनं कमी हाईट कडे फ्लो होणार. सो सेम इलेक्ट्रिकल मध्ये पण तेच कॉन्सेप्ट, हाय कडनं लो कडे फ्लो होणार. त्याच्याकडे हाय व्होल्टेज आहे, तो लो व्होल्टेज कडे फ्लो करेल, करंटला आपोआप फ्लो करेल. सो त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करणं खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. कारण तुम्ही काही इलेक्ट्रिक मोटर वगैरे लावून करंटला फ्लो नाही करणार आहे. करंट कसं काय फ्लो होईल मला सांगा, इलेक्ट्रॉन फ्लो कशी काय होती? तो नॅचरल कॉन्सेप्ट आहे, हाय कडून लो कडे, सिम्पल आहे. सो त्याचा जो नॅचरल कॉन्सेप्ट आहे तो नॅचरल कॉन्सेप्ट जो आहे, आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर त्याची स्पीड बुस्टअप करायची असेल तर बुस्टअप करायची असेल तर काय करणार तुम्ही? तुम्हाला समजा एक टँक आहे, ती खूप स्पीडनी भरायची. सोप्या भाषेत सांगतो, इलेक्ट्रिक व्होल्टेज आणि हे कसं काम करतं. हे टँक आहे, याला तुम्ही एक कनेक्शन दिलंय आणि एक मोठी टँक आहे एवढीशी. याच्यामध्ये इथपर्यंत पाणी भरलंय समजा, तुम्ही असं पूर्ण भरलंय समजा इथपर्यंत, पूर्ण वॉटर भरलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की या इथं टॅब लावलेली होती, ते खोलून टाकले मी, तर मग हे पाणी असं घुसेल ना मध्ये आणि लवकर भरून जाईल ना, कारण इथून एवढ्या हाईट पासून ते प्रेशर अप्लाय करणार आहे तुम्ही, आहे की नाही? एवढं प्रेशर जास्त असेल कारण हाईट जास्त आहे त्याची. जेवढी हाईट जास्त, कारण तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला शिकवताना ρ g h शिकवला असेल, जेवढी हाईट तेवढं प्रेशर जास्त, सो जास्त होणार.
सो हा जो डिफरन्स जास्त असतो तुमचा हाईटचा, पोटेन्शियल डिफरन्सचा, पोटेन्शियलचा जो फरक असतो याचा पोटेन्शियल आणि याच्या पोटेन्शियल मधला, त्याच्यामुळे ते लवकर भरलं जातं. आता या तुम्ही दुसरी केस घ्या. समजा याचं कनेक्शन दिलंय, एवढी मोठी टँक होती, मान्य आहे, पण याच्यात पाणी फक्त इथपर्यंतच भरलंय तुम्ही याचं, आणि मग याचं पाणी पण इथपर्यंतच भरलं जाईल ना, आणि ते पण त्याची स्पीड पण कशी असेल, स्लो असेल खूप. का? कारण डिफरन्स दोघांच्या हाईट मध्ये काही जास्त नाही. दोघांच्या हाईट मधला डिफरन्सच नव्हता आधी. म्हणजे हाईट मध्ये डिफरन्स नाही म्हणजे त्यांच्या ऍक्च्युअल पोटेन्शियल आणि पोटेन्शियलच नाही त्यांच्यामध्ये, डिफरन्स नाही पोटेन्शियल मध्ये, एकाचं जास्त पोटेन्शियल एकाचं कमी पोटेन्शियल, तर त्यांची जाण्याची स्पीड पण कमी होऊन जाते. तर याला हा न्यूटन कूलिंग लॉचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे ते काय असं लिनियर प्रोपोर्शन नसतं, दे आर इन कर्वेचर प्रोपोर्शन, सो दे आर इन डिफरन्शिएटिंग प्रोपोर्शन. डिफरन्शिएशन शिकवताना तुम्हाला एकदा गोष्ट शिकवली असेल पहा, ते डिपेंड असतं रेट वरती. तुमचा रेट जो आहे तो डिफरन्स नुसार कमी कमी होत जातो किंवा वाढत वाढत जातो. तर त्या रेट वरती डिपेंड असतं हे. ते डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी नाही, एक वाढला म्हणजे दुसरा वाढला, त्याचा रेट वाढणं गरजेचं आहे. जर तो रेट जर नाही वाढणार तर आपण म्हणतो की ते काही कामाचं नाही, म्हणजे त्याच्यातनं फ्लो होणार नाही. आता हे थोडंसं डीप मध्ये झालं, जाऊ द्या, सोडून देतो विषय. तर माझा म्हणण्याचा उद्देश आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणण्याचा उद्देश काय असतो की त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, करंट इलेक्ट्रिसिटी वाहून घेण्याचं, इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्याचं पोटेन्शियल. आता पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो प्रोडक्ट असतो करंट आणि रेजिस्टन्सचा. तुम्हाला ओम्स लॉ माहिती असेल है ना, काय असतो ओम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय आर, बेसिक लॉ इलेक्ट्रिकलचा, माहिती ना. हॅलो, हा. मग त्याने इथं काय म्हटलंय, प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, म्हणजे काय म्हणतोय तो, हे काय असतं, आय असतं आणि आर मध्ये रेजिस्टन्स असतो, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय भेटतो त्याला, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे त्याचं म्हणण्याचा उद्देश काय आहे, तो व्होल्टेज. तुमच्या सोप्या भाषेत तुम्ही ज्याला व्होल्टेज म्हणतात त्याची व्याख्या सांगतोय मी, ते व्होल्टेज म्हणजे नेमकं काय असतं है ना. जसं मी करंट सांगितलं होतं तुम्हाला, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, सो तो झाला करंट. बट व्होल्टेज म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे असतं तुमच्या दोन टर्मिनल्स मधील पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे त्याची क्षमता, इलेक्ट्रिकल फ्लो होण्याची, देण्याची त्याची क्षमता आणि याची क्षमता, त्या दोन टर्मिनलच्या मधली जी क्षमता असते, म्हणजे याची कॅपॅसिटी आणि याची कॅपॅसिटी यांच्यामधला जो गॅप असतो, म्हणजे डिफरन्स यांच्यामधला, तो जेवढा जास्त, म्हणजे जेवढा लार्ज डिफरन्स असेल तेवढं पोटेन्शियल डिफरन्स पण जास्त असतं, व्होल्टेज पण जास्त असतं, त्याला व्होल्टेज म्हणतात. ते आलं का लक्षात, आलं का लक्षात व्होल्टेज म्हणजे काय. हो सर. आणि तुम्हाला जो शब्द वापरला जातो करंटचा झटका बसला, ऍक्च्युअली करंटचा झटका बसत नाही, झटका व्होल्टेजचा बसतो. आता लोकांनी तुम्हीच पसरवले, करंट कधी लागत नसतो, करंटचा नाही झटका बसत कधी कोणाला. अल्टरनेटिंग करंट आहे ते, कशाला झटका मारेल तुम्हाला, अल्टरनेटिंग करंटचा झटका नाही बसत कधी, डायरेक्ट करंटचा बसतो, अल्टरनेटिंग करंटचा नाही बसतो. सो अल्टरनेटिंग करंटच्या दाराला तुम्ही असं पकडून जरी घेतलं तुम्हाला काही नाही होणार, कारण ते अल्टरनेटिंग करंट मध्ये तेवढी त्याची क्षमता, म्हणजे त्याचं काय असतं, तो अल्टरनेटिंग करंटच्या फॉर्म मध्ये असतो, ते अल्टरनेट चेंज होत राहतं, त्यामुळे झटका नाही मारत. पण जर तुम्ही डायरेक्ट करंटला हात लावणार तर मग झटका बसेल तुम्हाला, ते मान्य. मग ते डायरेक्ट व्होल्टेजला हात लावला तुम्ही, असं झालं. तो डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट हा वेगळा कॉन्सेप्ट, तुम्ही नंतर शिकवेल तुम्हाला. पण सध्या माझं म्हणणं आहे की तुमचं जे म्हणणं असतं की मला करंट लागला, ऍक्च्युअली करंट लागत नसतो, ते ऍक्च्युअली व्होल्टेज मारत असतो तुम्हाला झटका, समजलं का. व्होल्टेजचा झटका असतो तो करंट लागला म्हणतात लोक, ते करंट नाही येते. म्हणजे पूर्वी कसं होतं, डीसी करंट होतं पूर्वी, म्हणजे थॉमस एडिसननी शोधलेलं. थॉमस एडिसनच्या याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये असं डोक्याला राग नव्हता, त्याचं करंट म्हणजे जवळपास व्होल्टेज सारखं होतं, म्हणजे या दोघांमध्ये जास्त फरक नव्हता. म्हणजे त्याला असं करंट आणि व्होल्टेजला असं सेपरेट करता यायचं नाही जास्त, ते बेसिक चालायचं होते. आणि डायरेक्ट झटका बसतो. आता डायरेक्ट झटका बसतो तो काय म्हणतात, करंटचा झटका बसला. पण निकोलस टेस्ला जो आला नंतर, निकोलस टेस्ला माहिती असेल, नाव ऐकलं असेल, अल्टरनेटिंग करंट ज्यांनी रिसर्च केला, अल्टरनेटिंग करंट वाल्यांनी ते कॉन्सेप्ट चेंज करून टाकले. त्याने अल्टरनेटिंग करंट मध्ये जो करंट जनरेट केला गेला त्या करंटचा झटका बसतच नाही. मग झटका नेमका कोणाचा बसायचा मग डीसी करंट मध्ये, व्होल्टेजचा बसतो ना. मग समजलं का, डीसी करंट मध्ये झटका बसतो, नेमकं समजत नाही करंटचा बसतो का व्होल्टेजचा बसतो. पण यांनी एक्सप्लेन केलं की अल्टरनेटिंग करंट आहे, तर ऍक्च्युअली करंट जर असला करंटचा जर तुम्हाला झटका बसला असला असता तर मग अल्टरनेटिंग करंटचा पण बसला असता ना. पण अल्टरनेटिंग करंटचा बसत नाही, डीसी करंट मध्ये, डीसी मध्ये पण व्होल्टेजचा झटका बसतो ना की करंटचा बसतो. समजलं का, झटका व्होल्टेजचा बसतो, करंटचा बसत नाही. पण आपण तिथं कॅज्युअली म्हणून टाकतो की करंटचा झटका बसतो, ते म्हणूनच गेलं त्याचपर्यंत तसंच येते सगळं. अशा भरपूर गोष्टी आहे की ज्या सायन्सला नंतर समजल्या, पण त्या कॅरी फॉरवर्ड गेल्या तर कॅरी फॉरवर्ड गेल्या. जसं की आता तुम्ही
तुम्ही पेन्सिल वापरतात त्याच्यामध्ये काय असतं, लीड पेन्सिल असते. लीड आहे का ते ऍक्च्युली तुमची पेन्सिल जे असते हा ते काय असतं, ग्राफाईट असतं. ते ग्राफाईट वेगळा मेटल आहे आणि लीड वेगळं वेगळा इलेमेंट आहे. ग्राफाईट वेगळा इलेमेंट आहे, दोन वेगवेगळे इलेमेंट्स आहेत. पण तरी पण तुम्ही हुशार, त्याला लीडच म्हणतात. ऍक्च्युली तो ग्राफाईट आहे. मग लीड का म्हणतात तुम्ही त्याला, त्याचं कारण सांगतो. पूर्वी ग्राफाईटचा शोध लागलेला नव्हता, लीडचा आधी लागला. मग पूर्वी लीडचा शोध आधी लागल्यामुळे लोकांनी त्याला लीड म्हटलं गेलं. पण नंतर ग्राफाईटचा रिसर्च झाला आणि ग्राफाईट रिसर्च झाल्यानंतर लोकांना समजलं की ते लीड नाहीये, ते ग्राफाईट आहे. ते लीड सारखं दिसतं, पण ऍक्च्युअली त्याच्या प्रॉपर्टीज आणि याच्या प्रॉपर्टीज मध्ये फरक आहे. मग जेव्हा आपल्याला नंतर समजलं की तो ग्राफाईट आहे, पण लोकांना एकदा बोलायची सवय पडली ती अजूनपर्यंत ती कंटिन्यू. म्हणजे आजही तुम्ही दुकानात गेल्यानंतर कोणत्या कोपऱ्यातल्या दुनियेतल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला जर तुम्ही सांगितलं की कार्बन पेन्सिल मध्ये काय असतं, तो म्हणतो लीड असतं. मग त्याला सायन्स मध्ये शिकवलं जातं की नाही फाईट तरी पण तो म्हणताना काय म्हणतो, लीड असते. लीड पेन्सिल द्या. ऍक्च्युअली तुम्ही जर दुकानात गेल्याने म्हटलं की मला ग्राफाईट पेन्सिल द्या, तो म्हणेल नाही आमच्याकडे भेटत नाही ग्राफाईट पेन्सिल. तो बोली भाषेचा प्रश्न येतो. एकदा एकदा त्याला ते लेबल चिपकून गेले की ते चिपकून जातं, असं असतं ते. सो कधी कधी मिथ्स असतात मॅथ सायन्समध्ये, काही मिथ्स आहेत. ते मिथ्स मधला हे पण एक मिथ, त्याच्यामध्ये हा पण एक मिथ्स आहे की करंटचा झटका बसतो. ऍक्च्युअली करंटचा झटका बसत नाही, झटका व्होल्टेजचा बसतो. डीसी मध्ये व्होल्टेज आणि करंट दोघं सोबत असल्यामुळे त्याचा झटका नेमका कोणाचा बसतो समजत नाही, ते करंटचा होऊन गेलं. तर हे थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या, जरा तुमचे जनरल नॉलेज काम आहे त्याच्यामध्ये. सो माझं म्हणणं आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जो की प्रोडक्ट असणार करंट आणि व्होल्टेज रेजिस्टन्सचा अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ओम्स लॉ नुसार आहे हे पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, व्ही इक्वल टू आय आर असतो. हे ओम्स लॉने सांगितलं होतं, करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट असतो व्होल्टेज. सो हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन क्लोज द लूप इज झिरो. त्याचं म्हणणं आहे त्यांचा पोटेन्शियल डिफरन्सची सम म्हणजे सगळ्या व्होल्टेजेसची सम आणि सम ऑफ व्होल्टेजेस प्लस त्याच्यामधले जे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजे काय, बॅटरी सर्व. क्लिअर. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजे काय, बॅटरीज म्हणजे इलेक्ट्रिकलला मोटिवेशन देतील असले फोर्सेस म्हणजे काय, बॅटरीला इलेक्ट्रिकलला मोटिवेशन म्हणजे काय, बॅटरी लावली की आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय लागते. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजे ईएमएफ. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस बॅटरीज, त्या बॅटरीची पॉवरची सगळ्यांची सम म्हणजे बॅटरीची समजा सगळ्या भाषेत. तर तुम्हाला सर्वांची सम भेटली पाहिजे झिरो. म्हणजे त्याच्यामधले व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स प्लस त्याच्या बॅटरीची सम अल्जेब्रिक सम झिरो भेटली पाहिजे दोघांची सम केल्यानंतर. त्याला म्हणतात व्होल्टेज लॉ. हे डाऊट आहे त्याच्यात. हा, तर महत्वाचं ही गोष्ट होते. आता इकडे लक्ष द्या, बॅटरीला मोठी फोर्स म्हणतात, लक्षात ठेवा. हे शब्द काही वेगळा नाहीये, तुमच्या बॅटरीज आहेत त्या बॅटरीचं सायंटिफिक नेम येते. ओके, तो इकडे पहा. आता स्टेटमेंट काय असणार, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, व्ही असतो. म्हणजे व्होल्टेजला मी असं म्हणू शकतो का करंट इंटू रेजिस्टन्स, हे नाही का, व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. मी असं म्हटलं तर समेशन ऑफ करंट इंटू रेजिस्टन्स प्लस इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे बॅटरीज इज इक्वल टू झिरो. व्होल्टेजची सम आणि बॅटरीची सम दोघांची सम केली, अल्जेब्रिक सम केली, तर त्यांचं आन्सर काय भेटतं, झिरो भेटतं. ही स्टेटमेंट आहे. हे डाऊट आता स्टेटमेंट मध्ये कोणाला नाही सर. स्टेटमेंट कडे लक्ष द्या. आणि साइन कन्व्हेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, याला थोडा वेळ घेईल मी शिकवायला, कारण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बाकीचे काही टॉपिक वाटल्या स्किप करेल. सो while tracing the loop through the resistor, if we traveling along the direction of the conventional current, the potential difference across the resistance is considered negative. If the loop is traced against the direction of the conventional current, the potential difference across the resistance is considered as a positive. हे भाषा तुम्हाला समजत नाही, मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणण्याचा उद्देश आहे की जेव्हा तुमची ट्रेसिंग डायरेक्शन असते, ट्रेसिंग डायरेक्शन म्हणजे काय, मला लूप्स कन्सिडर करावे लागतात. जसं की आता मी इथे एक सर्किट घेतलंय, हे एक सर्किट पहा असं, याच्यामध्ये दोन लूप्स तयार होतील. लूप्स म्हणजे काय, क्लोज सर्किट तयार करायचं. तर मी माझी ट्रेसिंग डायरेक्शन घेतो, एक तर क्लॉकवाईज घेतो अशी, नाहीतर मग अँटी क्लॉकवाईज घेतो अशी. ते माझी मर्जी असते, ते मी माझं डिसाईड करतो की माझं काय. आता मला दोन लूप भेटतात, एक हा कम्प्लीट लूप तयार होईल आणि इकडचा हा एक कम्प्लीट लूप तयार होईल. असे एक हा 1 आणि हा 2 असे दोन लूप्स तयार होणार आहेत. आणि तिसरा पण एक तयार होतो, हा एक कम्प्लीट तयार होईल, तिसरा सर्वात बाहेरचा. असे 3 लूप ऍक्च्युअली तयार झालेत. पण आता हा जो तिसरा घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण ते या दोन मध्ये ऑलरेडी इन्व्हॉल्व जातो. हा एक आणि हा एक, त्याच्यामध्ये हे 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 येऊन जातं ऑलरेडी. मग तिसरा लूप घ्यायची गरज नाही. इथं 1 लूप, इथं सेकंड लूप, असे 2 लूप घ्या. हे 2 लूपची डायरेक्शन मला ठरवायचा अधिकार आहे. ते डायरेक्शन मी ठरवतो. म्हणजे मी कोणत्या डायरेक्शनने जाणार. मी जर ए पासून बी कडे गेला, बी पासून एफ कडे गेला, एफ पासून जी कडे गेला, जी पासून ए कडे गेला, तर मी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरलो. आला का लक्षात. आणि समजा मी जर का अँटी क्लॉकवाईज फिरायचं म्हटलं, मी जी पासून एफ कडे, एफ पासून बी कडे, बी पासून ए कडे, तर मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरलो. समजलं का, असं.
तुम्ही कोणाकडे जाणार हे तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. हे तुम्ही डिसाईड करा, कारण याचं फ्रीडम तुम्हाला दिलं गेलंय. ट्रेसिंग डायरेक्शन तुम्ही डिसाईड करू शकता, बट ट्रेसिंग डायरेक्शन नुसार मग पुढचे रूल जे चेंज होतील ते पण तुम्ही त्याच्यानुसार चेंज करायचे. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर कसं असतं माहिती का, या क्वेश्चनचा आन्सर प्रत्येकाचं डिफरंट असतं. असं सगळ्यांचा आन्सर सारखं येईल अशातला भाग नाहीये, पण लास्ट सर्वांचं सारखं येतं. प्रोसिजर सगळ्यांची वेगवेगळी असते, कारण ट्रेसिंग डायरेक्शन प्रत्येक जण त्याची वेगवेगळी डिसाईड करतो. सो जर प्रत्येकाने त्याची वेगवेगळी डायरेक्शन डिसाईड केली तर त्याचा आन्सर त्याच्यानुसार, म्हणजे त्याची प्रोसिजर त्याच्यानुसार व्हॅरी होते, आणि ती प्रोसिजर शेवटी व्हॅरी होते, पण लास्टला शेवटी आन्सर एकच येतो, कारण तो नॅचरल रूल्स आहे, ते चेंज नाही होत कधी. तर आता माझा म्हणण्याचा उद्देश आहे, ट्रेसिंग डायरेक्शन तुम्ही ठरवा, आयदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. क्लिअर? तुम्ही लूप्सला क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या, ते तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. सो मला असं वाटतं कधी पण क्लॉकवाईजच घेणं पसंत करा. एकच स्टँडर्ड राहू द्या, क्लॉकवाईजच घ्यायचं. अलग अलग क्लॉकवाईज सोडून चेंज करायचं नाही. सो पहा पुढे. आता मी जर याला क्लॉकवाईज घेतलं, मी समजा हा लूप पकडतोय एक, तर या लूप मध्ये नीट पहा, मी जर ए पासून स्टार्ट करेल तर ए पासून मी बी पर्यंत जाईल, बी पासून मी एफ पर्यंत जाईल, एफ पासून जी पर्यंत, आणि जी पासून ए पर्यंत. असं जर पूर्ण लूप असेल, म्हणजे लूप ऍक्च्युअली कसं झाला, लूपला असं लिहिलं जातं, लूप ए बी एफ जी ए. हा रिपीट वर्ड झाला पाहिजे, कारण तो तिथंच येऊन थांबला पाहिजे वापस, म्हणजे तो क्लोज लूप आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे ए पासून सुरुवात झाला आणि एला येऊन थांबला, म्हणजे याचा अर्थ हा कोणता लूप आहे, क्लोज लूप आहे. आणि हे फक्त क्लोज लूप मध्ये अप्लाय होतं, त्याच्यामुळे हे नॉमेनक्लेचर असं असतं. लिहिण्याची पद्धत अशी असते पहा, ए पासून बी पर्यंत, बी पासून एफ पर्यंत, ए पासून जी पर्यंत, जी पासून ए पर्यंत. हा सिक्वेन्स जर तुम्ही चुकला तर तुमची डायग्राम चुकली. सिक्वेन्स मॅटर करतो, कारण जो जो तुमचा पेपर चेक करणार आहे तो तुमच्या सिक्वेन्सवरून तुमचा लूप ठरवत असतो. जर तुम्ही तुमच्या लूप चेंज करताय तर त्याच्यानुसार तुमचे फॉर्म्युले पण चेंज झाले पाहिजे, आणि तुम्ही वरती किती वेगळे लिहिताय, खाली किती वेगळे लिहिताय असं जमत नाही. जे करणार ते पूर्णतः करा, गडबड करू नका. सो लूप तुमच्या नावानुसार पाहिजे, ए पासून बी पर्यंत, बी पासून एफ पर्यंत, एफ पासून सी पर्यंत, जी पर्यंत नाही. आता समजा तुम्ही याच्यात ए टाकणार, मध्येच एफ टाकणार, मध्येच बी टाकणार, मध्ये जी टाकणार, तसं जमत नाही. तो म्हणतो ए पासून एफ ला कसं काय गेला, इथं कनेक्शनच नाहीये, कारण कसं काय जाईल बिना कनेक्शनचं. सो ते त्याला रॉंग दिलं जातं. मग सिक्वेन्सनी घ्या, गडबड करू नका. सो आपण एक सिक्वेन्स कन्सिडर केला क्लॉकवाईज डायरेक्शननी. ओके, तर या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काही रेजिस्टन्स भेटतायत पहा, आणि इथे एक बॅटरी पण भेटते, आहे की नाही. एक रेजिस्टन्स R1 आहे, R5 आहे, R3 आहे, आणि एक बॅटरी पाहिजे, EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपल्या व्होल्टेज लॉ मध्ये आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष ठेवायचं असतं. एक तर ते व्होल्टेज ड्रॉप जे आहेत, ते व्होल्टेज ड्रॉप, आता ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होणार की नाही. रेजिस्टन्स करतोच काय नेमकं काम, रेजिस्टन्स काम काय आहे, व्होल्टेज खाणं. काय काम करतो रेजिस्टन्स, व्होल्टेज खातो ना. तो काय करतो, रेजिस्टन्स व्होल्टेजला ड्रॉप करतो. म्हणजे जर समजा इकडे या जंक्शनच्या पॉईंटला आणि या जंक्शनच्या पॉईंटच्या मध्ये एक रेजिस्टन्स लावून ठेवलेला आहे. समजा तुमच्याकडे इथं 100 व्होल्ट आहे, आणि हा रेजिस्टन्स जो आहे तुमचा, हा तुमचा जवळपास 50 ओहमचा आहे. तर त्या हिशोबाने याच्यातनं किती करंट जातो त्याच्यानुसार तो काहीतरी व्होल्टेज ड्रॉप इथं करतो. हा रेजिस्टन्स काहीतरी व्होल्टेज खाऊन जातो, आणि तुम्हाला इकडच्या पॉईंटला जे व्होल्टेज भेटतं ते 100 व्होल्ट भेटता, काहीतरी कमी भेटेल समजा तुम्हाला, असं काहीतरी 40 व्होल्ट भेटेल समजा काहीतरी. मग हे 60 व्होल्ट गेलं कुठं, है ना, ते कुठं हा रेजिस्टन्सने खाल्लं ते. तो रेजिस्टन्स त्या खाण्याच्या बदला काय करतो, काहीतरी काम करतो. मग आता रेजिस्टन्स बऱ्याच प्रकारचे असू शकतात. त्याच्यामध्ये तुमचे जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतात ते सर्व रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकलच्या भाषेमध्ये. या सर्किटमध्ये तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, इथं पंखे लावायचे, ट्यूबलाईट लावायची, बल्ब लावायचे, टीव्ही लावायचे, हे काय लावून ठेवले रेजिस्टन्स. काय समजत नसेल हे सर्किट, काय उगा रेजिस्टन्स लावून ठेवतात नुसते पागलासारखे. तर ऍक्च्युअली काय असतं माहिती का, हे रेजिस्टन्स म्हणजे लोडचं काम करतं, आणि हा लोड कोणाला डिक्टेट करतो, तुमच्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सला. जसे की फॅन एक लोड आहे, टीव्ही लोड आहे, हे सर्व लोड्स आहेत, आणि हे तुमच्या सर्किटमध्ये व्होल्टेज खाण्याचं काम करतात. व्होल्टेज खाणारा कोण असतो, रेजिस्टन्स असतो. म्हणून या सर्किटमध्ये लोड्सला रेजिस्टन्स म्हणून कन्सिडर केलं जातं. आता इथं तात्पुरतं त्याचं तसं मिनिंग नाहीये, हे पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किट आहे मोठं. याच्यापासून एक आउटपुट निघतं, आपलं रेक्टिफायर वगैरे तयार करतो आपण, आणि सर्वात लास्टचा जो लोड असतो तो तुमचा रेजिस्टन्स असतो. ते तुम्हाला नंतर समजेल. पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे की सध्याला तुमचा जो फॅन चालतोय हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. फॅन म्हणजे एक रेजिस्टन्स असतो जो व्होल्टेज खाणार तुमचं काहीतरी. तुमच्या इलेक्ट्रिसिटी जे तुम्हाला 230 व्होल्टची इलेक्ट्रिसिटी भेटते तो खाऊन जातो. तो एक रेजिस्टन्स म्हणून काम करतो. ते इलेक्ट्रिसिटी खातो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी देतो. तर हे सगळे रेजिस्टन्स पासून मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणारे इक्विपमेंट आपण जनरेट केलेले. त्यानंतर पाहू आपण ते कसे काम करतात. सध्याला महत्वाचा उद्देश आहे हा रेजिस्टन्स का दिसतो, कारण हे तुमचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचे गोष्टी असतात. सो आता पाहिजे
आता याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे आणि इथं इलेक्ट्रिकल बॅटरी आहे. आपल्याला ह्या रेजिस्टन्स अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढावा लागतं, कारण आपण इथं म्हटलंय आय आर म्हणजे असतो तो. आय आर माहिती ना, समेशन ऑफ आय आर. मग आता याच्यातनं करंट किती जातं, आपण या पहिल्या रेजिस्टन्सचा विचार करू, ए पासून बी पर्यंत जाण्याचा विचार करू. आता ए पासून बी पर्यंत जाताना ते डायरेक्शन लक्षात घ्या. जेव्हा तुमचा रेजिस्टन्स जो असतो तो रेजिस्टन्स आणि तुमची ट्रेस केलेली डायरेक्शन कशी आहे, अशी आहे. म्हणजे तुम्ही ए पासून बी कडे जाता, हे तुमची डायरेक्शन आहे आणि तुमच्या करंटची पण डायरेक्शन तशीच आहे, I1 जाणारा. समजतंय का? हॅलो, हो सर. आवाज? हा, तुमची ट्रेसिंग डायरेक्शन कशी? ट्रेसिंग म्हणजे काय, तुम्ही ठरवलं की मी क्लॉकवाईज जाणार आहे, म्हणजे मी ए पासून बी कडे जाईल, बी पासून एफ कडे जाईल, एफ पासून जी कडे जाईल आणि जी पासून ए कडे जाईल. हे डायरेक्शन कोणी ठरवली? हे तुम्ही ठरवली. याला म्हणतो आपण ट्रेसिंग डायरेक्शन. ट्रेसिंग डायरेक्शन स्टुडंट ठरवतो त्याच्या मर्जीने. तर मी माझी ट्रेसिंग डायरेक्शन ठरवली, क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि मी ए पासून बी कडे जाताना मी पाहतो मला रेजिस्टन्स भेटला, तर रेजिस्टन्सच्या टायमाला माझा करंट जो चाललाय त्याच्यातनं, तो करंट चाललाय I1. त्या I1 ची डायरेक्शन आणि माझी डायरेक्शन सेमच आहे. मी ए पासून बी पर्यंत चाललाय आणि करंट पण ए पासून बी पर्यंत चाललाय. बरोबर की नाही? हॅलो हॅलो, आवाज आवाज कटतोय का? सर येतोय. नाही सर. हा, मग माईक बंद करा, बंद करा, बंद करा, माईक बंद करा. हा, ठीक आहे. मग आता माझं म्हणणं आहे की तुमच्या करंटची डायरेक्शन आणि तुमच्या ट्रेसिंग डायरेक्शन, म्हणजे तुम्ही ठरवलेल्या लूपची डायरेक्शन सेम आहे. जेव्हा तुमच्या करंटची डायरेक्शन आणि तुम्ही ठरवलेलं लूपची डायरेक्शन सेम असते, म्हणजे एकमेकासारखी असते, सेम डायरेक्शनला असते, त्या टायमाला तुम्ही निगेटिव्ह घ्यायचं. समजलं का? हे आय आर करताना, म्हणजे हे हा तुम्हाला, कारण हा रेजिस्टन्स आणि हा I1 आणि R1 म्हणजे तुमचं इथलं व्होल्टेज असणार आणि तेच व्होल्टेज तुम्हाला इथं घ्यायचं असतं समेशन करताना. सो हे जे व्होल्टेज तुम्ही घेतात, हे I1 आणि R1 ची प्रोडक्ट करतात ना तुम्ही, जो व्होल्टेज घेण्यासाठी, ते निगेटिव्ह घ्यायचं. केव्हा? जेव्हा तुमची डायरेक्शन सेम असते. काय समजलं? हॅलो, परत एकदा सांगतो. जेव्हा आपली डायरेक्शन सेम असते तेव्हा निगेटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. क्लिअर? तुमची डायरेक्शन म्हणजे काय, तुम्ही ट्रेसिंग केलेली डायरेक्शन, तुम्ही ए पासून बी पर्यंत जाणं ठरवलं होतं आणि तुमच्या करंटची पण डायरेक्शन ए पासून बी पर्यंतच होती. जेव्हा तुम्ही ठरवलेली डायरेक्शन आणि तुमच्या करंटची डायरेक्शन सेम येते, दॅट टाइम निगेटिव्ह कन्सिडर करायचं. ओके? आणि मग एक्झॅक्ट ऑपोजिट याचं म्हणजे कसं राहील, आता या ठिकाणी पहा, इथून तुम्ही अशी इथपर्यंत आल्या, तर बी पासून एफ पर्यंत जाणार. तुमची ट्रेसिंग डायरेक्शन बी पासून एफ पर्यंत आहे, तुमचा I3 पण येते, म्हणजे हा पण निगेटिव्ह येणार, हा पण निगेटिव्ह येणार, कारण दोघांची डायरेक्शन सेम झाली. आता इथून इथं पहा, एफ पासून इकडे तुम्ही एफ पासून जी पर्यंत चालले आणि I1 पण एफ पासून जी पर्यंत चाललाय, म्हणजे इथं पण निगेटिव्ह येणार. क्लिअर? या ठिकाणी निगेटिव्ह झाले सगळे, कारण सगळेच डायरेक्शन सारखीच होते. आणि इथं हे याचा नंतर सांगतो, पहिले हे समजलं का तुम्हाला? हो सर. हो सर. हा, आता समजा मी तुम्हाला हा लूप थोडा चेंज करून दिला. आता अगेन्स्ट सांगतो. आता समजा तुम्ही लूप असा पकडला असता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर हे सर्व पॉझिटिव्ह आले असते. का? कारण नीट लक्षात घ्या, तुम्ही ए पासून जी पर्यंत गेला असतात, आता इथं कोणता रेजिस्टन्स नाही, त्याच्यामुळे इथं काही प्रश्न नाही, ते बॅटरीचा काही संबंध नसतो. जी पासून एफ पर्यंत गेला असतात, तर तुमची डायरेक्शन अशी राहिली असती आणि करंटची डायरेक्शन अशी आहे, म्हणजे तुमची जाण्याची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन ऑपोजिट झाल्या कारणाने तुम्हाला इथं I1 आणि I3 घेताना घ्यावा लागला असता, दोघांचा प्रोडक्ट, म्हणजे I1 आणि R3 घेताना या दोघांचा प्रोडक्ट, कारण I1 आणि R3 घेणार ना तुम्ही, IR म्हणजे व्होल्टेज असतं, या दोघांचा प्रोडक्ट घेताना पॉझिटिव्ह घ्या. वाय वी आर टेकिंग पॉझिटिव्ह? करंट डायरेक्शन अँड अवर ट्रेसिंग डायरेक्शन आर अगेन्स्ट इच अदर. क्लिअर? अगेन्स्ट असेल पॉझिटिव्ह घ्यायचं, सेम असेल निगेटिव्ह घ्यायचं. हे डाऊट याच्यात? हॅलो,
नाही सर. हा, हे लक्षात घ्या. हे पण तुम्हाला वाचून हे समजणार नाहीये. मी जे सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा, कारण ते त्यांची भाषा जरा कठीण असते. ते सायंटिफिक लँग्वेज आहे, ते समजायला समजत नाही. सो द लास्ट, आता मी तुम्हाला हे रेजिस्टन्स बद्दल सांगितलं. आता तसं ईएमएफचं पण असतं ना. मी ईएमएफ बद्दल सोडून दिलं होतं की नाही ईएमएफ, कारण आपलं जेव्हा व्होल्टेज लॉ आहे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. हे झालं व्होल्टेजचा कार्यक्रम, आणि हे ईएमएफचं काय, तर ईएमएफ साठी वेगळा रूल आहे. सो ईएमएफचा रूल लक्षात ठेवा. ईएमएफचा रूल पहिले वाचून घ्या. द ईएमएफ ऑफ एन इलेक्ट्रिकल सोर्स इज पॉझिटिव्ह while tracing the loop within the source from the negative terminal of the source to its positive terminal. Okay, and it is taken as a negative while tracing within the source from the positive terminal to the negative terminal. म्हणण्याचा उद्देश हे समजणारा सांगतो. तुमची ट्रेसिंग डायरेक्शन, म्हणजे आता माझी ट्रेसिंग डायरेक्शन अशी होती सुरुवातीला, तर मला मी इकडनं असं चाललंय की नाही, ए पासून बी पर्यंत, बी पासून ए पर्यंत, ए पासून जी पर्यंत आणि जी पासून ए पर्यंत, म्हणजे माझी ट्रेसिंग डायरेक्शन अशी. तर माझ्या ट्रेसिंग डायरेक्शनला मला पहिलं टर्मिनल कुठलं लागलं, बॅटरी जर असते तिचं छोटं टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल असतं आणि लार्जर टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल असतं. छोट्या टर्मिनलला निगेटिव्ह म्हणतात, लार्जर टर्मिनलला पॉझिटिव्ह म्हणतात. सो मला कोणतं टर्मिनल पहिल्यांदा लागलं, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? जी पासून एकडे जाताना कुठं टर्मिनल आधी लागेल? निगेटिव्ह. सो नियम उलटे आहेत पहा. नियम दोघं नियम उलटे लक्षात ठेवा. मी तुम्हाला आधी पण सांगितलं. ऍक्च्युअली नियम कसा पाहिजे होता, सेम डायरेक्शन असेल तर प्लस पाहिजे होतं आणि ऑपोजिट डायरेक्शन असेल तर मायनस पाहिजे होतं. असं पाहिजे होतं की नाही? म्हणजे नॉर्मल आपल्या डोक्याला असं समजतं, सेम वाले प्लस, ऑपोजिट वाले मायनस, असं आपलं जनरली सायन्स असतं. तर वरचे नियम एक्झॅक्ट ऑपोजिट नियम आहे. सेम डायरेक्शन वाले मायनस होते, निगेटिव्ह होते, आणि ऑपोजिट डायरेक्शन वाले प्लस होते. आठवले का वरचा नियम रेजिस्टन्स साठी? तसं याचं पण थोडंसं उलटच लक्षात ठेवायचं. उलटच लक्षात ठेवा. व्होल्टेज लॉला उलटच लक्षात ठेवायचं, म्हणजे ते लक्षात राहून जाईल तुमच्या. वरचं पण रेजिस्टन्स उलटच करायचंय. म्हणजे नॉर्मल आपलं डोकं जे वापरायचं. आपलं नॉर्मल जे डोकं असतं, नॉर्मल आपण विचार असा करतो की सेम असलं तर पॉझिटिव्ह असलं पाहिजे होतं आणि ऑपोजिट असलं तर निगेटिव्ह असायला पाहिजे होतं. पण रेजिस्टन्सच्या बाबतीत नेमकं उलट झालंय. सेम असेल तर निगेटिव्ह भेटतं आणि सेम डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह डायरेक्शन भेटते, आणि जर ऑपोजिट डायरेक्शन असेल तर उलट पॉझिटिव्ह डायरेक्शन भेटते. तसं इथं पण थोडं उलट आहे. तुम्हाला सर्वात आधी ट्रेसिंग डायरेक्शननी जे टर्मिनल आधी लागेल त्याच्या ऑपोजिट साईड घ्यायचं. समजलं का? म्हणजे आता या केसमध्ये तुम्हाला इथं निगेटिव्ह टर्मिनल आधी लागलं की नाही, मग पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि तुम्ही जर इकडनं असे फिरून आले असते, म्हणजे कसं असे ए पासून जी, म्हणजे असे आले असते तुम्ही सुद्धा, ए पासून जी कडे, इकडनं इकडे डायरेक्शन, तर मग मला कोणतं टर्मिनल आधी लागलं असतं पॉझिटिव्ह, मग त्या टायमाला निगेटिव्ह घ्यायचं. आलं का लक्षात? हॅलो हॅलो, हा सर. हो सर. समजलं का प्रत्येकाला? तुमची ट्रेसिंग डायरेक्शन डिसाईड करते तुम्ही कुठून जाणार. तुम्ही जर का निगेटिव्ह टर्मिनलला टच करताय सर्वात पहिल्यांदा, तर पॉझिटिव्ह घ्यायचं सही. आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह टर्मिनलला टच करताय पहिल्यांदा, तर निगेटिव्ह घ्यायचं सही. एकदम इझी. एवढं सगळं पाठ करायची गरज नाही. हे सगळं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. सेकंड पॉईंट मी सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. हे पाठ नका करू. झालं तुमचं काम इथं एवढ्यामध्ये. समजलं काय सांगितलं मी? समजलं काय सांगितलं मी? हो सर. हा, मग आता अप्लाय करा थेरमला. आता पहा, तुमच्याकडे हे सर्किट दिलंय. हे सर्किटवर पहिले किर्चॉफ लॉ अप्लाय करावा लागतो सर्वात आधी. मग सर्वात आधी किर्चॉफ लॉ अप्लाय करू, त्याच्यानंतर बाकीचं अप्लाय करू. सो तुम्हाला डायरेक्ट असं सर्किट दिलं जातं, आणि हे सर्किट जर असं डायरेक्ट दिलेलं असेल तर करंट जर दिलेलं असेल तर नशीब चांगलं आहे. करंट जर दिलं नसेल तर मग काढावे लागतात. पण सध्याला यांनी करंट देऊन ठेवलेत की ह्या ए आणि बीच्या मध्ये R1 रेजिस्टन्स साठी I1 करंट जातो, इकडे जातो, I3 इकडे जातो, I2 इकडे जातो, I2 इकडे जातो, आणि I1 इकडे जातो. असं ऍक्च्युअली करंट वगैरे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही काय करणार, तुम्ही लूप्स कन्सिडर करणार. सो वी आर कन्सिडरिंग द फर्स्ट, दॅट इज ABFGA इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन. कन्सिडर द लूप. आता तुम्ही लूप कन्सिडर केला ए पासून बी पर्यंत, बी पासून एफ पर्यंत, एफ पासून जी पर्यंत, जी पासून ए पर्यंत. ABFGA इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाइज. समजलं? फर्स्ट लूप. ओके. So the applying sign convention in the equation loop number 1. आता लूप नंबर 1 मध्ये जर तुम्ही साइन कन्व्हेन्शन अप्लाय केले तर तुम्हाला एक गोष्ट समजेल. पहा, तुम्ही नीट पहा. आता हे मी काढून दाखवतो तुम्हाला या लूप मध्ये. तर कसं येईल तो व्होल्टेज लॉ? तो व्होल्टेज लॉ म्हणतो लूपचे अल्जेब्रिक सम जी असते रेजिस्टन्स आणि व्होल्टेजची आणि त्याच्या ईएमएफ ची, ती इज इक्वल टू 0 असली पाहिजे.
पण ए पासून बी कडे जाणार पहिल्यांदा, तर यांच्यामध्ये बॅटरी येते का? कुठं बॅटरी येत नाही, म्हणजे फक्त रेजिस्टन्स आला. तर रेजिस्टन्स कसं घ्यायचं असतं? रेजिस्टन्स असतं I1 R1, हे त्याच्यातलं व्होल्टेज असणार. इथं कोण असेल? I1 R1 असणार ओम्स लॉ नुसार. माईक बंद करा, माईक बंद करा. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, the potential difference between the point A and B, that is I into R, current into resistance, that is the potential difference between junction A and B. So here यांचं मेन मुद्दा इथं महत्वाचा आहे की डायरेक्शन काय असेल, तर तुमची ट्रेसिंग डायरेक्शन पण अशीच होती आणि तुमच्या करंटची डायरेक्शन पण अशीच आहे, म्हणून हे काय येणार मायनस. समजलं? समजलं का? हो सर. हा. Then we go from B to F. We are going B to F. So in that case, there is a resistance and current. So here R5 resistance आहे and R3 current आहे. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे त्याच्या मधला potential difference between the point B and F असणार. And then the direction of that potential difference is your tracing direction B to F and the current direction I3, that is also B to F. So they are in the same direction. So if the current direction and our tracing direction is in same direction, that time we are considering positive sign, right? Negative sign. So here also negative sign. Clear? Why we are giving negative sign here? Because direction are same. If direction are different, then we are taking positive signs. लक्षात ठेवायचं, कधी कधी डायरेक्शन वेगळे येतात तर पॉझिटिव्ह घ्यायचं. या न्यूमेरिकल मध्ये सर्व डायरेक्शन निगेटिव्हच येणार आहेत, कारण ते सेम डायरेक्शन मध्ये. ओके, असं प्रत्येक वेळेला नसतं. F to G, our tracing direction from F to G, and current direction is also F to G, that is I1. So here negative direction and I1 and R3, that is the voltage between this G and F. Clear? Clear? Then next we are going from G to A, and in that case, see here, या केस मध्ये तुम्हाला इथं रेजिस्टन्स दिसतोय कुठं? रेजिस्टन्स नाही, तिथं बॅटरी. सो बॅटरीचे वेगळे रूल आहेत, रेजिस्टन्सचे वेगळे रूल आहेत. रेजिस्टन्स साठी हे झालं एवढं. आता बॅटरीचं काय होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही ज्या टोकाला पहिल्यांदा जाणार, म्हणजे आपण जी कडून एकडे चाललोय, आपल्याला पहिले कुठलं टर्मिनल लागलंय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल लागलंय. सो डायरेक्शन घेताना पॉझिटिव्ह घ्या. मग तुम्ही म्हणणार इथं पॉझिटिव्ह, आणि ह्या बॅटरीचा व्होल्टेज किती दिलंय त्यांनी? E1. सो E1 व्होल्टेज इज इक्वल टू 0. त्या बॅटरीचं व्होल्टेज डायरेक्ट दिलेलं असतं, त्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. त्या बॅटरीचं व्होल्टेज बॅटरी व्होल्टचीच असते. तुम्हाला सांगितलं जातं 12 व्होल्टची बॅटरी आहे, 15 व्होल्टची बॅटरी आहे, 3 व्होल्टची बॅटरी आहे. ते व्होल्टेज ऑलरेडी गिवन असतं बॅटरीचं, त्याच्यामुळे त्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही कोणा रेजिस्टन्स करंट वगैरे. फक्त डायरेक्शन डिसाईड करायची, निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झालं तर पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायची, पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झालं तर निगेटिव्ह डायरेक्शन द्यायची, बस इथं लक्षात ठेवा. तर हे जे तुम्हाला भेटलं आता, हे पूर्ण सर्किट, हे जे स्टेटमेंट भेटलं, हे स्टेटमेंट आहे, याला म्हणतात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचं होल स्टेटमेंट फॉर दॅट लूप ABFGA. क्लिअर? हे काढता आलं पाहिजे. आता असं याचं पण असतं. आता हे तुम्हाला स्टेटमेंट दाखवतो, इथं असेल हे स्टेटमेंट आहे. आलं का लक्षात? आता याच्यातलं मी काय करू शकतो, जे निगेटिव्ह आहे ते सगळे त्या साईडला घेऊन जाऊ शकतो, आणि ज्याला पॉझिटिव्ह आहे त्याला इकडे जाऊ देऊ शकतो. म्हणजे मी काय केलं, E1 इकडे राहू दिला आणि सगळे निगेटिव्ह तिकडे घेऊन गेलो तर प्लस होऊन जाईल. म्हणजे I1 R1 प्लस I3 I5 R5 प्लस I1 R3. ते सगळे तिकडचे मायनस तिकडे प्लस होऊन गेले, म्हणजे मला फायनल स्टेटमेंट हे भेटतं. आलं का लक्षात? हॅलो. हा, आता सेम या लूपला पण करता येतं. या लूपला पण आता इथं पहा, प्रश्न तुम्हाला हा उठेल की यांनी एकाला अँटी क्लॉकवाईज घेतलं आणि एकाला क्लॉकवाईज घेतलं, याला क्लॉकवाईज घेतलं होतं, याला अँटी क्लॉकवाईज घेतलं. आता हे कसं समजेल की क्लॉकवाईज घ्यायचं का अँटी क्लॉकवाईज घ्यायचं? तर याचं उत्तर असं आहे की तुम्ही क्लॉकवाईज पण घेऊ शकता, अँटी क्लॉकवाईज पण घेऊ शकतात. आन्सर व्हॅरी होत नाही, फक्त प्रोसिजर व्हॅरी होते. शेवटी आन्सर सेमच आहे ना. आता यांनी इथं क्लॉकवाईज घेऊन दाखवलंय, अँटी क्लॉकवाईज घेऊन दाखवलंय, जे येणार आहे ते मी तुम्हाला दाखवेल, आणि मी तुम्हाला क्लॉकवाईज घेऊन दाखवतो, त्याचे आन्सर जे येणार आहे ते पण घेऊन दाखवतो. दोघांचे आन्सर शेवटी सारखं. आलं का लक्षात? मी क्लॉकवाईज घेऊन दाखवतो तुम्हाला, याचं क्लॉकवाईज प्रोसिजर घेऊन दाखवतो. ओके, सो काय येते पहा. समजा आपण क्लॉकवाईज जायचं म्हटलं तर आपल्याला बी पासून सी कडे जावं लागेल, सी पासून डी कडे, डी पासून एफ कडे, आणि एफ पासून डी कडे. काय सुद्धा क्लॉकवाईज आता. सो क्लॉकवाईज जाण्याची प्रोसिजर पहा. आता आपण बी पासून सी कडे जाणार, त्याच्यामध्ये I2 करंट जो आहे तो अगेन्स्ट आहे तुमच्या, आणि तुमची डायरेक्शन अशी, या ठिकाणी तुमचं पॉझिटिव्ह असणार. म्हणजे हे काय असणार, I2 R2 पॉझिटिव्ह असणार. काही डाऊट याच्यात? हॅलो.
हॅलो, हा. सो देन वी विल गो फ्रॉम सी टू डी. आता ही बॅटरी आहे, या बॅटरीला पहा, पहिले पॉझिटिव्ह टर्मिनल लागलं म्हणजे याचं निगेटिव्ह घेणार तुम्ही, म्हणजे E2 बॅटरी निगेटिव्ह झाली. काही डाऊट याच्यावर? देन D2F आपण चाललोय, आपली डायरेक्शन अशी आहे, करंटची डायरेक्शन आपल्या ऑपोजिट आहे. सो इथं पण पॉझिटिव्ह येणार आणि त्यांचं व्होल्टेज काय असणार, ते करंट आणि त्याचं रेजिस्टन्स म्हणजे काय I2 आणि R2. याच्यापासून जाणारा करंट I2 होता आणि त्याचा रेजिस्टन्स R4 होता. R4 आणि मग पुढे आता परत आपण F पासून B कडे चाललोय, आपली डायरेक्शन अशी वर जाण्याची B कडे आणि त्याची करंटची डायरेक्शन खाली आहे, म्हणजे परत अगेन्स्ट आलं म्हणजे परत पॉझिटिव्ह येणार. याच्यातून जाणारा करंट किती होतो? करंट होता I3 करंट होता तो, हा. म्हणजे डायरेक्शन येणार पॉझिटिव्ह I3R5 इज इक्वल टू 0 असलं पाहिजे. समजलं का इथपर्यंत प्रत्येकाला? हा. आता हेच जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला तिकडे भेटेल. त्याने फक्त काय केलं असेल, हा E2 जो इकडे मायनस आहे ना तिकडे प्लस करून घेतला असेल, म्हणजे त्याला स्टेटमेंट भेटलं असेल I2R2 प्लस I2R4 प्लस I3R5 इज इक्वल टू E2. असं स्टेटमेंट ऍक्च्युअल फायनल असलं पाहिजे. आता आपण क्लॉकवाईज गेलो तरी आपल्याला हे भेटलंय, त्याचा अँटी क्लॉक हेच असेल, I2R2 प्लस I2R4 प्लस I3R5 इज इक्वल टू E2. लक्षात ठेवा स्टेटमेंट, तुम्हाला इथं कुठेतरी दिसेल ते लास्टला. हे बघा दिसतंय का? फरक पडत नाही, त्याचा फक्त फरक काय पडला, आपले त्यांनी अँटी क्लॉकवाईज घेतल्याचा फरक पडला. इथं आपले पॉझिटिव्ह आले आणि हे निगेटिव्ह होतं, त्याचे ते निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आलं. एक्झॅक्ट आपल्या ऑपोजिट होऊन जातं ते, जर तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन डिसाईड करणार आणि जर तुम्ही क्लॉकवाईज डिसाईड केलं तर तुमच्यासारखं तुम्ही जाणार. तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेला क्लॉकवाईज डायरेक्शन डिसाईड करा, विनाकारण चक्रात पडू नका. फक्त एवढं आहे की ते सांगणं गरजेचं होऊन जातं, कारण उद्या चालून जर तुम्ही कोणाला तरी टीचिंग करायला गेले आणि त्याने तुम्हाला विचारला की सर या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आम्हाला कसं काय समजेल, मग तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे, भविष्यामध्ये नॉलेज असलं पाहिजे तुमच्याकडे की दोन्ही गोष्टी करता येतात. तुमची मर्जी, तुम्हाला जे पटतं ते करा, फक्त नॉलेज घेऊन करा. अर्धवट नॉलेज घेऊन करणार तर अवघड होते, अर्धवट नॉलेज भलतं भयानक असतं. सो समजलं का तुम्हाला किर्चॉफ व्होल्टेज लॉ खूप इम्पॉर्टंट होता आणि त्याचे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. आता इथं पहा, किर्चॉफ फर्स्ट लॉ इज कन्सिस्ट विथ द कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस वाईल द व्होल्टेज लॉ इज कन्सिस्ट विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्याकडे लक्ष द्या. हा जो पहिला जो लॉ आहे तुमचा करंट लॉ, तो फक्त चार्जेस बद्दल बोलतो कारण त्याच्यामध्ये करंटशी रिलेटेड आहे, आणि व्होल्टेज लॉ आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बद्दल बोलतो, म्हणजे याच्यामध्ये एक एनर्जीचा संबंध आहे. तुमची बॅटरी वगैरे सगळं ऍक्च्युअल तुमच्या सर्किटमध्ये किती एनर्जी आहे हे तुमचा व्होल्टेज लॉ सांगणार, आणि तुमच्या सर्किटमध्ये करंटचं काय स्टेटस आहे, करंट किती आहे, काय किती चार्जेस चालले आहेत, सो हे तुमचा फर्स्ट लॉ सांगणार. सो हे स्टेटमेंट किंवा कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये ऍज इट इज स्टेटमेंट उतरतात आणि तुम्हाला फॉल्स स्टेटमेंट काढायचं असतं, तुम्हाला ऑड मॅन आउट काढायचं असतं. अबाउट लॉ विचार ऑड मॅन आउट, सो फाईन ऑड मॅन आउट करा. सो मग त्याच्यामध्ये 4 स्टेटमेंट असतील, त्याच्यामध्ये एक हा स्टेटमेंट या कंडिशनशी किंवा या फॉर्म्युलांशी मॅच होणार नाही, तर ते स्टेटमेंटला ओळखायचं असतं. या गोष्टींकडे जरा नीट लक्षात ठेवा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किर्चॉफ व्होल्टेज लॉशी रिगार्डेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी कॉन्स्टंट असणार, एनर्जी पूर्ण सर्किटमध्ये सारखी राहील अशाशी रिलेटेड तो पूर्ण लॉ आहे. आणि करंट किंवा चार्जेस किती असणार, किती चार्ज फ्लो होणार, करंट किती फ्लो होईल याच्याशी रिलेटेड तुमचा फर्स्ट लॉ आहे, जो की किर्चॉफ लॉ फर्स्ट लॉ आहे, जो की करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. सो द सम चार्जेस इज रिसीव्ड पर युनिट टाइम ड्यू टू द करंट अरायव्हिंग ॲट द जंक्शन. तो काय सांगतो, किती चार्जेस आले म्हणजे किती चार्ज आले किती टाइमात. तुम्हाला करंटची डेफिनेशन ती सांगितली तुम्ही. करंट म्हणजे काय असतं, नंबर ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो किती चार्ज टाइमात येतो याला म्हणतो आपण करंट. तो करंट लॉ तेच सांगेल ना. करंट लॉ काय सांगणार, किती चार्ज चाललाय किती टाइम मध्ये, तो करंट लॉ सांगेल जंक्शनच्या ठिकाणी. फॉर द कन्झर्वेशन ऑफ चार्जेस, अमाउंट ऑफ चार्जेस मस्ट लीड द जंक्शन पर युनिट टाइम विच लीड्स टू द लॉ ऑफ करंट. आता याच्यामध्ये काय म्हणतो हा, की काही अमाऊंट ऑफ चार्जेस साठी त्या जंक्शनच्या ठिकाणी पर टाइम मध्ये काही होतात, करंट दुसऱ्या ठिकाणी जातील, तर आपण काय म्हणतो त्याला करंट लॉ म्हणतो. कारण तो इनकमिंग करंट आणि आउटगोईंग करंट, येणारे करंट आणि जाणारे करंट यांचं कॅल्क्युलेशन जे असणार, म्हणजे काही येणारे आणि काही जाणारे, किती चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याकडे येत आहेत आणि किती चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याकडनं जात आहेत, म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट, याचं कॅल्क्युलेशनला आपण करंट लॉ म्हणतो. आणि दुसरा लॉ समजा, the algebraic sum of EMF, energy per unit charges, corresponding to the electrical energy supplied by the source. According to the law of conservation of energy, the energy must appear in the form of electrical potential differences across the electrical elements device in the loop. This leads the voltage law. आता इथं तो तेच म्हणतोय की अल्जेब्रिक सम ऑफ
म्हणजे त्या EMF ची सर्व सम्स करायची. EMF म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे ऍक्च्युअली पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करता येते ते व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स होतं त्याला आपण IR म्हणायचो, आणि जे बॅटरीज होतं त्याला आपण डायरेक्ट करंट. क्लिअर. या सर्वांची अल्जेब्रिक सम केली आपण तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या हिशोबाने आपल्याला असं भेटतं की इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स जो काय आहे सर्किटमध्ये, तो इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्सला इंडिकेट करायला लॉ कुठला आहे आपल्याकडे, व्होल्टेज लॉ आहे. त्या बॅटरीज आणि त्या व्होल्टेज बद्दल कोण बोलायचं, व्होल्टेज लॉ बोलायचा ना. सो टोटल इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इंडिकेट करणार सर्किट मधलं कोणचा लॉ इंडिकेट करणार, व्होल्टेज लॉ इंडिकेट करणार. सो असे काही स्टेप्स किंवा असे काही नॉलेज असतं थोडंसं ते लक्षात ठेवायचं. हे वर्ड्स वगैरे थोडंसं फिरवतात तुम्हाला. तसं भाषेत माझं तुम्हाला सांगायचं म्हणणं होतं की करंटशी रिगार्डिंग जो स्टडी असणार, इनकमिंग आउटगोईंग करंटशी रिगार्डेड, तो तुमचा चार्जेसशी रिगार्डेड, तो किर्चॉफ फर्स्ट लॉशी रिगार्डेड असेल. आणि एनर्जी बॅलन्स शीट किंवा आपण म्हणणार लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा टोटल इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी इन द सर्किट हे रिगार्डेड असणार कोणाशी, व्होल्टेज सेकंड लॉशी. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला डाऊट बरोबर काढते. एवढं सगळं ते रिकामं पाठ करायची गरज नाही. आता इथं काही युजली स्टेप्स असतात सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम ऑफ किर्चॉफ लॉ. आपण किर्चॉफ लॉचे प्रॉब्लेम उद्या सॉल्व्ह करू, कारण आज जर घेतलं तर तुमच्या डोक्यावर जाईल. फक्त माझं म्हणणं आहे आज जेवढं तुम्हाला शिकवलंय ते एकदम परफेक्ट करून ठेवा, कारण जर ते नाही आलं तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच समजणार नाही आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात? ऍज पर 12th अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 4 मार्कचा प्रश्न पडतो तुम्हाला 12th मध्ये या टॉपिक वरती. तो 4 किंवा 3 मार्कचा क्वेश्चन जो तुम्हाला 2 क्वेश्चन पडतात 3 मार्क्सचे न्यूमेरिकल्स. जर पडला तर 4 मार्क्सला पण पडू शकतो. ते 2-3 मार्क्सचे न्यूमेरिकल्स तुम्हाला या टॉपिक वरनं तयार व्हायचे आहेत. आणि थेअरी तर पडण्याचे चान्सेस जवळपास नाहीयेत, निग्लिजिबल चान्सेस आहेत. म्हणजे तुम्ही असं समजून घ्या की याच्यामध्ये थेअरी नाही जरी केली तुम्ही तरी चालेल. फक्त न्यूमेरिकल चॅप्टर आहे, पूर्णतः फोकस न्यूमेरिकलवर ठेवा आणि बेसिक कॉन्सेप्टवर ठेवा. फक्त स्टेटमेंट जे आहेत किर्चॉफ लॉचे स्टेटमेंट्स आहेत, हे 1 मार्क्सला MCQ वगैरे मध्ये किती पडून जातात कधी कधी डिफाईन वगैरे मध्ये, स्टेटमेंट्स वगैरे लक्षात ठेवा. बाकी डेरिव्हेशन्स वगैरे या पार्टवर बिलकुल जाऊ नका. चुकून एखाद डेरिव्हेशन आलं तर मी ते शिकवेल मला जर वाटलं तर, अदरवाईज गरज नाही. सो न्यूमेरिकलची प्रॅक्टिस चांगली ठेवा आणि नोटबुक वगैरे घेऊन बसत जा बाजूला, म्हणजे मला तुम्हाला जरा हे सांगता येईल. आजच्या आज तुम्ही काय करा, याच्या नोट्स काढून ठेवा, हे जे लिहिलंय वरती आपण ते, आणि याचे शॉर्टकट्स बनवा. हे तुम्हाला मी कसं शिकवलंय याचं शॉर्ट्स मध्ये लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. हा पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 शॉर्ट्स मध्ये लिहा. शॉर्ट्स मध्ये काय, इथं मी सांगितलं होतं तुम्हाला ट्रेसिंग डायरेक्शन अँड करंट डायरेक्शन सेम जर असेल असं लिहायचं ना शॉर्ट मध्ये. ट्रेसिंग डायरेक्शन किंवा आवर डायरेक्शन लिहा, आवर डायरेक्शन अँड करंट इज सेम देन निगेटिव्ह, असं शॉर्टकट मध्ये यायचं. आवर डायरेक्शन अँड ट्रेसिंग डायरेक्शन इज ऑपोजिट पॉझिटिव्ह. एवढा सगळा पॉईंट 2-3 शब्दात मांडायचा, तेव्हा तो तुम्हाला शेवटच्या दिवशी वाचताना समजेल. नाही तर काही खरं नाही तुमचं. एवढं सगळं वाचत बसणार का शेवटच्या दिवशी, समजणार नाही ते. तर शॉर्टकट मध्ये नोट्स काढा, मूर्खासारखं सगळं लिहित बसू नका. कारण तर नोट्स काही तुम्हाला मला दाखवायचे नाही का, मी होमवर्क तुमचा चेक करणार नाही, हे तुम्हाला तुमच्या समजल्या पाहिजे. आपलाच उद्देश असतो नोट काढण्यामध्ये. सो शॉर्ट बनवा, डेफिनेशन आणि स्टेटमेंट ऍज इट इज लिहा, याचा चेंज नाही करायचा, हे ऍज इट इज लिहायचं. ओके, आज थांबू आपण इथं आणि उद्या न्यूमेरिकलला कव्हर करू.